नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाहुणे श्री चंद्रशेखर प्रभू साहेब, टाइम्स ऑफ इंडियाचे चीफ एडिटर श्री भारुचा साहेब, आमचे मित्र आपले डिझायनिंग आर्किटेक्ट श्री संजय भोईटे साहेब, माझे मित्र कृष्णकांत कदम चित्रा सोसायटीमधून, व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष आणि खजिनदार, येथे जमलेले पूर्वरंग सोसायटीचे सर्व हितचिंतक आणि माझ्या पूर्वरंगाच्या कुटुंबियांना, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मुंबई बँकेचे वासुदेव साहेब आले, त्या पुढे असतात. आज खरं तर बोलण्यासारखं भरपूर होतं, पण सकाळपासूनचा उत्साह आणि थोडं भरून आलं, त्याच्यामुळे सुचत नाही आहे. काही राहिलं तर माफ करा. आज खरं तर आमच्या पूर्वरंग सोसायटीचा हा स्वप्नपूर्ती सोहळा. स्वप्न आपण प्रत्येकजण बघतो, पण एवढ्या मोठ्या समुदायाने एक स्वप्न बघायचं आणि 7 वर्ष त्याच्यामध्ये सातत्याने लागून परसिस्टंट राहून ते पूर्ण करायचं, हे काही खायची गोष्ट नाही आहे. पण हे सर्व तुमच्यामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे या सर्व कार्यक्रमाचं यशस्वीपणाचं जे काही श्रेय आहे ते या माझ्या सर्व पूर्वरंगाच्या बांधवांचं आहे. मला आठवतं आहे 11 जून 2017 हा आमच्या पूर्वरंगासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी आम्ही स्वयंपुनर्विकासाचं शिवधनुष्य उचललं. शिवधनुष्य उचलताना खूप हलकं होतं, पण जसं तो आम्ही 7 वर्ष उचलत गेलो ते किती कठीण होतं, जड होतं, हे आम्हाला प्रत्येक वेळेला जाणवत होतं. परंतु कुठल्याही प्रकारे नाउमेद होता आम्ही अत्यंत कठोर मेहनतीने हा आजचा स्वप्नपूर्ती सोहळा साजरा करतोय. पहिली 2 वर्ष फक्त चाचपण्यात गेली. माहिती घेणं, सर्व कॉन्ट्रॅक्टरना भेटणं, बिल्डर्सना भेटणं, करायचं होतं सेल्फ डेव्हलपमेंट. पण ह्या 2 वर्षामध्ये आम्हाला बरेच चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले. वाईट अनुभव असे, आम्ही ज्यांना भेटायला जात होतो आर्किटेक्टना, सर्वजण हसत होते, खिल्ली उडवत होते. काही जण तर आपल्या इकडचे सांगत होते थोडे दिवस उड्या मारतील नंतर शांत होतील. काही ठिकाणी तर असं होतं की सर्व आम्ही 17-18 सभासद जात होतो भेटायला. आमचे काही सभासद त्या आर्किटेक्टकडे थांबायचे ज्याने आम्हाला निगेटिव्ह दिलं, त्यांना धावत जाऊन परत घेऊन यायला लागायचं. त्याचं रिझन असं होतं की नकारात्मकता ही पटकन पकडली जाते. टिप्पणी साहेब पुढे या. आपले RCC कन्सल्टंट श्री राजेश टिप्पणी साहेब आलेत, त्यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे. तर वरती या. तर या 2 वर्षामध्ये आम्हाला बरेच चांगले वाईट असे अनुभव आले, परंतु कुठल्याही पद्धतीने नाउमेद होता आम्ही हा प्रकल्प करायचा म्हणजे करायचा या संकल्पाने फर्दर पुढे गेलो. सांगायला आनंद वाटेल की माझे सर्व सहकारी हे त्यावेळेला प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर होते, उपस्थित होते. आणि खरंच हा सर्व जो सोहळा आहे ना, 56 लोकांनी केलेल्या त्यागाचा आहे, हे लक्षात घ्या. 56 सभासद गेली 4.5 वर्ष स्वतःचं रेंट स्वतः भरून राहणं नॉट अ जोक. प्रभू साहेब आज बऱ्याच सोसायटीमध्ये जात असतील, पण त्यांचे अनुभव असतील. कारण मी स्वतः किंवा आमच्या सोसायटीतले राकेश असतील, मी असते, आम्ही जवळ 100 सोसायटी अटेंड केल्यात, पण सर्वजण तोंडात बोट घालतात, कोणी त्याला धजवत नाही. त्याचबरोबर विक्री आपण स्वतः केली, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.
आणि म्हणूनच या आमच्या पूर्वरंगाच्या स्वयंपुनर्विकासाचा आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. 11 जून 2017 नंतर फर्दर पुढे जात आम्ही 6 मार्च 2020 रोजी आम्ही भूमिपूजन केलं. त्या भूमिपूजनाच्या आधी आम्हाला मुंबई बँकेने आम्हाला 20 करोडचं लोन सँक्शन केलं होतं जून 2019. आम्हाला काय, आमच्या हात आभाळाला टेकले होते त्या दिवशी. 20 करोडचं लोन सँक्शन, आपल्याला आपली फक्त 1-2 करोडपर्यंत आपण लोन घेऊ शकतो, 20 करोडचं लोन मिळालं. आम्ही एवढे खुश झालो आणि त्या बेसिसवर आम्हाला आयोडी मिळाली, आयोडी आली. आम्ही आमची घरं 15 ऑक्टोबर 2019ला खाली केली. त्याच्या आधीसुद्धा आमचे सभासद तिथून निघालेले होते. बिल्डिंग डिमॉलिश झाली 25 डिसेंबर 2019ला, पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश. आम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी मागे लागलो. कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यात असताना आम्ही विचार केला आता 1 एप्रिलपासून आपण काम चालू करू. 6 मार्च 2020ला भूमिपूजन झालं आणि 22 मार्च 2020ला लॉकडाऊन. हा खूप मोठा तुम्हाला फटका होता. हा फटका कमी की काय, म्हणून आम्हाला मुंबई बँकेने फटका दिला आणि 3 महिन्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुमचं लोन होणार नाही, कारण RBIचं रेस्ट्रिक्शन आहे. ते सुद्धा हतबल होते. एका मागोमाग एक फटके असताना सुद्धा आम्ही 1 मे 2020 रोजी ऑनलाईन मीटिंग घेऊन सर्व सभासदांना शाश्वत केलं की आपण आता इथे उतरलोय, एकदा मैदानात उतरलो, आता माघार नाही. आपण करायचं म्हणजे करायचंच. आणि त्याच जिद्दीवर, त्याच चिकाटीवर आज आम्ही हा प्रवास केला. करोनाचे 9-10 महिने गेले. त्याच्यानंतर कामाला आम्ही शुभारंभ केला. त्या दरम्यान टिपणीस साहेब इथे आहेत, मला आठवत आहे. मुलुंड संभाजी गार्डनला एकदा सकाळी राऊंड मारत असताना त्यांनी सांगितलं, अरे एवढी मेहनत करताय तुम्ही लोक, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कशाला अपॉइंट करताय, लेबर कॉन्ट्रॅक्टर करा, मी तुम्हाला मदत करतो. आम्ही म्हणालो हे आमच्या काही सोर्सचं काम नाही आहे, पण त्याने आम्हाला निश्चित केलं, अरे करा तुम्ही, काही हरकत नाही. आणि आम्ही सर्वजण म्हणजे डुमणे साहेब असतील, राकेश गायकवाड असतील, आम्ही सर्वांनी मिळून विचार करून, नंतर सर्व सभासदांनी विचार करून आम्ही हा अनोखासा प्रयोग केला की लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि मटेरियल सोसायटी देणार. कोणी नाही करत हो. एवढे 23 महिन्याची मीटिंग मी तुम्हाला म्हणून सांगतोय, महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट एवढ्यासाठी की 2 कारणं आहेत. ती 2 कारणं म्हणजे फायनान्स नसताना, आणि दुसरं कारण 56 सभासदांनी रेंट स्वतः बेअर करणं, आणि तिसरं कारण म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून एवढा मोठा प्रोजेक्ट करणं. कोणाला वेळ नाही आहे तेवढा, पण आम्ही सर्वांनी हा वेळ काढला. आणि त्याच्यासाठी तुम्ही दिलेली साथ, तुम्ही दिलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा होता. आणि त्या विश्वासाला आम्ही तेवढेच सार्थक ठरलो आणि सर्वांनी तुमचं ट्रान्सपरन्सी आणि बाकीच्या गोष्टी करून हा प्रोजेक्ट सक्सेस करून दाखवला. आज या प्रोजेक्टमध्ये मला नाव घ्यायला आवडेल, कारण मी प्रत्येक वेळेला फ्रंट स्टेजला असतो, पण बरीच लोक बॅक स्टेजला असतात आणि बरंचसं काम करत असतात. त्याच्यातलं पहिलं नाव आहे श्री बाळकृष्ण डुमडे. त्या माणसाबद्दल काय बोलायचं. 5 वर्ष 7 वर्ष बरेच अपडाऊन येतात लाईफमध्ये, बऱ्याचशा गोष्टी होतात, परंतु माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी खजिनदार पदाची धुरा एक हाती प्रामाणिकपणे सांभाळली. खूप ट्रान्सपरन्सी लागते या सर्व गोष्टीला. ते आमच्या सोसायटीच्या जवळ 12 वर्ष खजिनदार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यांना मी जवळ बोलवलं इथे, या 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 हे कधी बॅकस्टेजला असतात, पण एक राईट हँड सारखे ते नेहमी सदैव उभे राहिले. खूप खडतर काळ गेलाय त्यांचा. 2022-23 त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम झाला, त्यांच्या मिसेसचा प्रॉब्लेम झाला, पण तरी पण लोकांना काम न करण्यासाठी खूप कारणं असतात, पण त्यांना काम करण्यासाठी भरपूर कारणं होती. आज अंजली वहिनी नाही आहेत, पण
तरीसुद्धा त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी तसूभरी कुठल्याही पद्धतीने एकही कारण न देता कामासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि म्हणून मी त्यांना इथे आज बोलवलंय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरं मी नाव घेईन राकेश गायकवाड. राकेश, हा अजून एक हात. राकेश तसं म्हणायला गेला तर सोसायटीत कधीच ऍक्टिव्ह नव्हता, परंतु या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आमची खूप चांगली ओळख झाली. एक मला चांगला मित्र मिळाला. आज प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, या सर्व गोष्टी आणि एक्झिक्युशन ह्याच्यामध्ये राकेशचा खूप हात आहे. आज तुम्ही जो बिल्डिंगचा आराखडा बघताय ना, आमचा संजय भोईटे साहेबांनी बनवला, पण त्याच्यात 50% वाटा आहे राकेश गायकवाड आणि बाळकृष्ण डोंगरे दोघांचा. करोना काळामध्ये सर्वांना भेटता येत नव्हतं, पण आम्ही तिघजण दर 3-4 दिवसानंतर आम्ही कॉल घेऊन प्रत्येक गोष्टीची स्ट्रॅटेजी ठरवत होतो. कोणाला कसं वाटेल, हे बरोबर होईल का, कोणाला आवडेल का, आवडणार नाही का, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही एकच निर्णय घेऊन फर्दर पुढे जातो. खरं तर हे 2 वेगवेगळे पोल आहेत, एक साऊथ पोल, एक नॉर्थ पोल. राकेश तर घोड्यासारखा धावत असतो, त्याला आवर घालावा लागतो, वेचण द्यावी लागते, कारण त्याचे विचार खूप मोठे असतात, चांगले असतात, पण ते थोडं आपल्याला आवडावं पण लागतं. आणि डोंगऱ्यांचं एका प्लॅनिंगमध्ये पद्धतशीरपणे आणण्याचं आणि या दोघांना सांभाळण्याचं काम माझ्याकडे होतं. आणि मला वाटतं आज मी ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सांभाळलंय, म्हणून तुम्ही आज हा प्रोजेक्ट बघताय. ओके, पण खरोखर सगळं श्रेय म्हणजे काय म्हणतात त्याला, मला बोलता येत नाही, पण ही इज अ मेन पर्सन, लीडर, मेन लीडर आहे ते. काय असं प्रत्येकाचे स्किल असतात. मी ब्लॅक अँड व्हाईट माणूस आहे, मला असं ना सांभाळून घेता येत नाही. आणि जिथे प्रॉब्लेम येतो, जिथे कॉन्फ्लिक्ट्स असतात, तिथे मिलिंद महाडिक तो शांत डोक्याने कधी कोणाला नाही म्हणणार नाही, ते सगळं मॅनेज करायचं काम मिलिंद महाडिकचं. एक घाव 2 तुकडे करायचं काम माझ्याकडे. हे आमच्यात बरोबर प्लॅनिंग होतं की कुठे मी जायचं, कुठे त्याने जायचं, कुठे डुमणेने जायचं. हे आमच्या तिघांचं अतिशय उत्कृष्ट हे होतं. ऑफकोर्स आमची मोठी टीम होती आणि प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यामध्ये, पण बऱ्याच गोष्टी ठरवताना आम्ही तिघं असायचो. आणि इट्स अ टीम वर्क. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करू शकतात. आमच्याबरोबरच आमची एक टीम होती. त्या टीममध्ये मी नाव घेईन ते कुडव साहेबांचं. सर्व प्लॅनिंग, एक्झिक्युशन, बाकीच्या गोष्टी झाल्या, परंतु नंतर होतं की ॲक्च्युअल बिल्डिंगचं काम करताना कुडव साहेबांना थोडाफार त्यांचं स्वतःचं नोकरी धंद्यामुळे आणि ते स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांना अनुभव होता. मी कुडव साहेबांना उभं राहायला सांगेन. कुडव साहेब जिथे कुठे उभे असतात ते बघा, लांब उभे आहेत, ते असेच असतात इंजिनियर, सर्व मागे उभे असतात. पुढे या. त्याच्यानंतर दुसरे 2 व्यक्तिमत्व होते ज्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप चांगली मदत केली. कुडव साहेबांबरोबरच दुसरं व्यक्तिमत्व होतं ते आमचे कुमटेकर साहेब, आमचे उपाध्यक्ष. त्याच्यानंतर हडकर साहेब कुठे उभे आहेत? हडकर साहेबांनी सुद्धा एक हाती सेल्स पूर्ण त्याचे ॲग्रीमेंट, एकदा सेल्स झाल्यानंतर ॲग्रीमेंटसाठी आम्ही त्यांच्याकडे सोडून द्यायचो आणि प्रत्येक वेळेला त्यांनी चांगल्याने काम केलंय. आज अनुजा वहिनी नाही आहेत, त्यांचं सुद्धा दुःख मोठं आहे, परंतु त्या दुःखाचा कुठलाही एक न करता त्यांनी स्वतःला या पूर्वरंगाच्या कामात झोकून दिलेलं होतं. त्यानंतर आमचे सांगळे साहेब, घाडीगावकर साहेब, वरुण कासकर साहेब यांनी म्हाडा आणि BMC इथलं लायझनिंग कौशिक घाटेबरोबर एक हाती सांभाळलं. त्यांचा सुद्धा चौघांचा मी तळावरून सत्कार करायला सांगतो. काही जबाबदाऱ्या अशा असतात ज्या प्रत्येकाला दिल्यावर त्या निमूटपणे पार पाडाव्या लागतात आणि ते पार पाडण्याचं काम आमच्याकडे केलेलं आहे. ते नितीन जाधव यांनी रेरासाठी आम्हाला खूप मदत केली. दिगंबर नाईक, गणेश शेट्टी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ज्या दिल्या होत्या त्या सांभाळल्या. हरिश्चंद्र सावंत असतील, मर्देकर, गुंजाळ साहेब यांनी आमचे बरंचसं एक जबाबदारी सांभाळली होती. हरिश्चंद्र सावंत आणि मर्देकर यांच्या बाबतीत एक जोडी होती ती की मर्देकरांना मी फोन केला, ते सांगायचे हा सावंतांना घेऊन जातो.
सावंतांना फोन केला, सावंत सांगायचं हा मध्यकरांना घेऊन जातो, पण दोघंच जायचे कुठे, पण काम करून यायचे. ओके. त्याच्यानंतर वेळोवेळी आम्हाला मदतीला आले ते श्याम पाटील, मनोहर बुगडे साहेब, महेश साटमकर साहेब, जोरदार टाळ्या होता साटमकरांचा. नारायण नाईक, प्रशांत मुंडे सुद्धा आज आहे, त्यांनी सुद्धा मध्ये बऱ्यापैकी त्याचा सहभाग दिला होता. चेतन लोडियाजी. ओके. त्याच्यानंतर समीर रंगाळे यांनी वेळप्रसंगी खूप मदत केलेली आहे. आमच्या या सर्व मदतीच्या मागे नलावडे काका आणि आमचे अध्यक्ष घाटपांडे काका हे मार्गदर्शकासारखे आमच्या मागे होतेच. ओके. पण या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या या सर्व पूर्ण या पूर्वरंगाच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये सामील झालेल्या त्या आमच्या महिला, त्यात मी महत्त्वाचं नाव घेईन शैला पाटणकर मॅडम. कुठे आहात त्या? उभ्या राहा. शैला पाटणकर मॅडमने आम्हाला जाहिरात असो, सेल असो, याच्यात प्रत्येक बाबतीत त्या आणि वरुण गायकवाड यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे. दुसरं नाव असेल मानसी महाडिक, तिने सुद्धा आम्हाला सेलसाठी मदत केली आहे. ओके. नेहा जाधव, गुंजाळ काकी. ओके. त्याच्यानंतर मिनल सावंत, राजश्री खानविलकर, मिनल रंगाळे, अनिता शेट्टे यांनी आम्हाला, रश्मी बागवे यांनी आम्हाला विक्रीसाठी आणि वेळोवेळी कुठे संभाजीच्या उद्यानात आम्ही साहेब पॅम्पलेट हातात धरून उभे होतो. आम्ही कधीच पॅम्पलेट कोणालाही वाटले नाहीत. ओके. आमच्याकडे पॅम्पलेट धरून आम्ही उभे असताना लोक जे मागायचे आमच्याकडे पॅम्पलेट त्यांनाच फक्त आम्ही द्यायचो आणि या महिला त्यांना सांगायच्या की हा प्रोजेक्ट नक्की कसा आहे, कशा पद्धतीने आम्ही हँडल करतो. हे खूप वेगळं पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे आज आपलं चांगल्या पद्धतीने सेल झालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या यूथमधून यशमा नाईक, आर्या डुमणे, आदिती हडकर यांनी जाहिरातीसाठी खूप मोलाची मदत केली आहे. डिजिटल जाहिरात असो किंवा इतर सर्व जाहिराती असो, त्यांनी खूप मोलाची अशी मदत केली आहे. आणि याच्याबरोबर एक्सपर्टची टीम लागते. आता आमच्याकडे एक्सपर्टाईज नाही म्हणून चांगलं एक्सपर्टाईज असलं पाहिजे. तर राजन टिपणीस साहेब आमच्याबरोबर होते. कधी कुठे आमच्यात मतभेद झाले, काही झाले तरी आम्ही राजन टिपणीस आणि चंद्रशेखर प्रभू यांच्याशी कन्सल्ट करूनच पुढच्या गोष्टी आम्ही करत होतो. आमच्यात कौशिक घाटे आलेले नाही आहेत, ते सुद्धा आम्हाला त्यांची बहुमोल साथ झाली. हे एक व्यक्तिमत्व आहे संजय वोईटे. ओके. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपले डिझायनिंग आर्किटेक्ट आहेत, पण आम्हाला डिझायनिंग आर्किटेक्ट असा हवा होता की ज्यांना आम्ही भांडू शकतो, त्यांना आम्ही रागावू शकतो, आणि तो त्याने आम्हाला हक्क दिला होता. त्याच्यामुळे जो काही आज प्लॅन दिसतोय त्याच्यात 40-50 वेळा तोडमोड करून आम्ही त्यांच्याकडनं करून घेतला. आणि दुसरं कोणी असतं तर दिलं नसतं, पण संजय भोईटेंनी ते आम्हाला दिला. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या प्रकल्पाचा धुरा सांभाळणारे पुष्पन अँड वेकफिल्ड या कंपनीचे पुष्कर काशीकर इथे आलेले आहेत. पुष्कर काशीकरची उभे राहा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहिती असलेला रिंकेश खंडेलवाल, याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आपल्याकडे हा प्रोजेक्ट मॅनेजर होता आणि आत्ता आपले प्रोजेक्ट मॅनेजर ओंकार राणे आहेत. ते सध्या गावी गेलेत, त्याच्यामुळे हजर नाही आहेत. ओके. रवी रेड्डी असतील आपला कॉन्ट्रॅक्टर, या सर्वांनी खूप खूप चांगलं सहकार्य दिलं आणि म्हणूनच आज हा प्रोजेक्ट हा सक्सेसफुल होऊ शकला. तर मित्रांनो, ही आमच्या पूर्वरंगाची एक गाथा होती. आपण सर्वांनी इतिहास निर्माण केलाय, लक्षात घ्या. पण आज आपली तेवढीच जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी आहे की आज आलेले आपले नवीन पूर्वरंगाचे सहकारी असतील त्यांना आपल्याबरोबर सामावून घेणं. आज जी पूर्वरंग आपण जागवली होती, आपण आनंदी केली होती, त्याच पूर्वरंगाच्या आशेने ते आपल्या सोसायटीत आले. तर सर्वांनी त्यांना सामावून घ्या. आपली सोसायटी आता आपण व्हाईट कलर मारलाय, लक्षात घ्या. तर त्या कुंड्या बिंड्या लावून त्याच्यावर रेड कलर वगैरे मारून दुसरे पट्टे मारू नका. ही एक विनंती आहे. स्वच्छता ठेवा. आपण ही सोसायटी अशा पद्धतीने निर्माण करू की फक्त महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या भारतभर आपल्या सोसायटीचं नाव झालं पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.